आता इकडून सुरू झाल्या त्या सगळ्या मूर्त्या. इथे एक मूर्ती दाखवली, कुठली तर स्त्री देवता आहे इकडे. ही आहे गुफा नंबर 12. आता पुढची दाखवतोय ती. इस गुफा एक आले की तरह दिखाई गई है. इस गुफा में दोनों तरफ मुख्य देवताओं के नीचे और द्वारपाल खड़े हैं. यह गुफा भगवान विष्णु के नरसिंह अवतार को समर्पित है, जिसे अब तक की सबसे प्राचीन नरसिंह की प्रतिमा माना गया है. भारतातली सर्वात जुनी नरसिंहाची मूर्ती कुठली तर इथं आतमध्ये दाखवली. मी तुम्हाला दाखवेन ती. गुफा के पास शंखलिपि में लिखा हुआ लेख प्राप्त हुआ है, जिसको अभी तक पढ़ा नहीं जा सका है. कुछ विद्वानों ने मानना है कि शंखलिपि में उत्कीर्ण लेख गुप्त काल से पहले के हैं, क्योंकि कुछ लेखों के ऊपर ही प्रतिमाएं एवं गुफा काटी गई है. काय काय लेखांवरती मूर्त्या बनवल्या, त्यामुळे काय काय विद्वान म्हणतात की ही गुप्त कालाच्या आधीची भाषा आहे. हा आपल्या विठ्ठलासारखा विष्णूचा अवतार आहे. नरसिंह कुठली मग ती नरसिंह प्रतिमा होती. त्याचा चेहरा तुटून गेला आहे, त्यामुळं त्याचं काय मला तोच नरसिंह असावा. वाव, बघितलं आपला विठ्ठलाची मूर्तीचा उगम कुठनं झाला आहे. तर या गुप्तकालाच्या विष्णूच्या मूर्तींपासून आपल्या विठ्ठलाचा उगम झाला आहे. याच्यातून आपल्या विठ्ठलात काय फरक आहे का फक्त सांगायचं आहे तुम्ही. कमरेवरती हात आहेत, खाली गदादेवी दाखवली एकीकडे बसलेली, खाली बसली ती एक गदादेवी ही, आणि त्याचे शिष्य दाखवले. असं त्यांनी हात ठेवला आहे, विष्णूने एक हात इथं ठेवला आहे, ती म्हणजे हातातली गदा आहे. आणि इकडं त्यावेळेस काय झालं, विष्णू असा असायचा, असा गदा घेतलेली. आता गदाचं वजन काय कमी असणार आहे. गदा हातात असल्यामुळे विष्णूचे हात अवघडतील, या कारणाने त्यावेळेस काय केलं, ती गदाला एक माणसाचं रूप दिलं, म्हणजे स्त्रीचं रूप दिलं, देवीचं रूप दिलं तिला. गदाला देवाचं रूप दिलं आणि ती खाली बसवली आणि त्याच्यावर विष्णूने हात ठेवला. याचा अर्थ त्याला सुद्धा म्हणजे आयुधाला सुद्धा देव पण दिलं आणि त्याच्यावरती विष्णूने हात ठेवला. याचा अर्थ विष्णूचा हातही अवघडणार नाही आणि ते दिसेल. त्याच्यामुळे ती मूर्ती अशी आली. 2 हात मोकळे कमरेवर ठेवले, 2 हात गदादेवीवर, शंखचक्र त्यांचे काय आयुध असतील त्याच्यावर. आणि त्यातनं उत्पत्ती, मला असं वाटतं, हा माझा अंदाज आहे, त्या मूर्तीपासून उत्पत्ती झाली आपल्या विठ्ठलाच्या मूर्तींची. कारण की त्याच्या आधीच्या विठ्ठल मूर्त्या अजून नाही आहेत आपल्याकडे. आपण म्हणतो योगी 28 विटेवर उभा खूप जुनी पंढरपूरची मूर्ती, असं नाही आहे. ठीक आहे, आपल्या भावनेपोटी आपण बोलू, माझं विठ्ठलावर प्रेम आहे, गाणे माझे विठ्ठलाची चालू आहेत, पण विठ्ठलाच्या मूर्तीचा उगम अशाच ह्याच्यातून झालेला आहे. खूप सुंदर आहे. पण हे ही तशीच मूर्ती, फक्त त्याचे चेहरे नसल्यामुळे सांगू शकत नाही विष्णूच्या कुठल्या रूपाची. पण सेम तसं आहे, कमरेवरती हात आहे, इकडे दिसतंय ही चक्र आहे. या मूर्तीच्या या साईडला दिसतंय, तिथं त्या देवीच्या मागं, देवाच्या मागं चक्र दाखवलं. याचा अर्थ ते विष्णूचं चक्र, इकडं गदा आणि 2 हात कमरेवर आहेत. इकडे पूर्वी सगळं असं केलं होतं, छत होते, पण ते काळाच्या ओघात निघून गेले. इथं खड्डा आहे एक, तिथं खांब होता आणि वर छत होतं. तिथं मूर्त्या हे असतील, पण ते आता 1500 वर्ष झाले हो. 1500 वर्षापासून टिकून आहे ते. एवढं टिकलं आहे तेही खूप झालं. त्याच्यानंतर मुघल आले, आक्रमक आले, याच्यात बांधकामसुद्धा केलं आहे ASIने. हा असाच मोकळा होता, त्याच्या खाली पिलर लावलेत. वाव, काय सुंदर डोंगर दिसतं, काय निसर्ग आहे भारी. तुम्हाला बोललो ना, थर 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 थर, हे सगळे थर वाळूचे साचत 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 असे गेलेले आहेत आणि डोंगर तयार झाला आहे. त्याची प्रचिती तुम्हाला इथून येईल. असे एकमेकावर थर दिसतात ते तुम्हाला, समुद्राचे लाटेसारखे. अंग इथं पण एक गुहा आहे, त्यात काहीच नाही आहे आतमध्ये.
पण सुंदर गुहा आहे. त्याच्यावरती पूर्वी छत असायचं, पण हे दगड कमजोर असल्यामुळे हे तुटून गेलं काळाच्या भागात. 1500 वर्षापासून खांब होते, वरून असा छत होता आणि ही अशी आतमध्ये गुहा होती. आता आपण आलोय पूर्णपणे परत खाली. अजून पुढे आहे पाहायला डोंगर, तिकडून चढलो आपण आणि असं उतरून इकडे आलो. हे एक गुहा आहे. इथं द्वारपाल दाखवलेत. या दगडातून तुम्हाला कळेल की स्तर कसे साठत गेले. हे बघा, वेगवेगळे वाळूचे रंग हे ते पण समांतर, पूर्ण एका सरळ रेषेत. प्रत्येक रेस प्रत्येकाला समांतर आहे. वाव, ही दाखवली आपली महिषासूर मर्दिनी आहे. ही हातात रेडा, रेड्याची मान मोडली आहे. हा रेडा दाखवला आहे, त्याची मान या हाताने रेडा दिला आहे, हे हात खाली दाबलं आहे रेड्याला आणि मान मोडलं आहे. ही महिषासूर मर्दिनी, हिच्या हातात तिचे अस्त्र दाखवलेत. महिषासूर मर्दिनी म्हणजे पूर्ण शस्त्रासहित असलेली देवी ती. आणि तिने महिषासूर जो होता राक्षस म्हशीच्या स्वरूपातला, त्याचं नरडं मोडलं, त्यामुळे ती महिषासूर मर्दिनी, त्याचं मर्दन केलं. आतमध्ये सुंदर असं एक शिल्प आहे. वाव, व्यालासारखं शिल्प आहे, जे खजुराहोला बघायला भेटतं आपल्याला खूप. हे ते शिल्प आतमध्ये ठेवलेलं आहे. आतमध्ये काय असावं सुरुवातीला ते माहीत नाही, पण हे नंतर पण ठेवलं असेल. ही आहे महिषासूर मर्दिनी. हा रेडा तिने मारलेला म्हैस, ज्याचं नाव पुढं महिषासूर मर्दिनी. महिषासूर जो राक्षस होता त्याचा जिने उद्धार म्हणजे त्याचा मर्दन केलं होतं, त्यामुळे महिषासूर मर्दिनी, या महिषासुराचा मर्दन केलं म्हणून ही महिषासूर मर्दिनी. सुंदर अशी प्रतिमा आहे. हातात धनुष्य आहे, या हातात ढाल आहे, बाण आहे. इकडे इकडून शेपूट धरली ह्या रेड्याची, इकडे धरलेलं दिसतंय. ही शेपूट धरली आणि हा म्हैस आहे ती रेडा, त्याची मान मोडली पूर्ण. खजुराहोच्या मंदिरात एक सुंदर मूर्ती, ह्याचीच मी तुम्हाला दाखवेल अशी. हे हात इकडे दाबलाय पाठीवर, एका हाताने शेपूट धरली, हा पाय वरती ठेवलाय. अशा सुंदर मूर्त्यात. आणि विशेष म्हणजे दाखवायचं म्हणजे हा दगड. या दगडातून समजतंय की पहिला समुद्र इकडं कसा होता. पूर्ण एकमेकाला समांतर अशा रेषा त्या दगडात. हे बघा, ही रेष खालच्या रेषेला समांतरच आहे. हे पूर्ण असे थर दिसून येतात तुम्हाला यात, वाळूचे एकमेकावर साठत गेलेले. आणि नंतर लाखो वर्ष याच्यावरती दाब पडत गेला आणि खालच्या ज्या वाळूचं होतं ते कडक असं दगडात रूपांतर झालं. हा आहे स्तरित खडक वाळूचा समुद्रातला. इथं पूर्ण सुरुवातीला पहिला पूर्ण दरवाजाला मखर नक्षीकाम होतं, ते आता काही निघून गेलेलं आहे, कारण की हा दगड जास्त मजबूत नाही आहे. ह्याला थोडं लोखंड घेतलं आणि असं केलं तर हा दगड लगेच कोरला जातो, एवढा साधा दगड आहे. तर ही महिषासूर मर्दिनीची मूर्ती. तिकडून आलो होतो, तिकडं विष्णूची मूर्ती ती झोपलेली. आता परत आपल्याला जायचं आहे खाली. इथे जी मूर्ती आहे इथे पुढे, ती मूर्ती आहे एक कलेचा उत्कृष्ट असा नमुना. गुप्तकालीन जी कला होती, स्थापत्यकला किंवा मूर्तिकला आपण म्हणू शकतो तसं, तर त्याचा एक असा हा उत्तम आणि बेजोड असा नमुना आहे. ती म्हणजे वराहची मूर्ती. जो विष्णूचा अवतार आहे, ज्यांनी पृथ्वी पाण्यातून वर काढली होती, तो वराह, त्याची मूर्ती तिथे आहे. त्याआधी आपण वाचूयात ही माहिती. तवा गुफा के नाम से जानते हैं क्योंकि इस गुफा के ऊपरी भाग में एक बड़ी गोलाकार सपाट तल वाली शिला है. जी आता मागा आपण ही गुफा, ही तवा गुफा म्हणतात तिला. तवे की तरह लगती है. चंद्रगुप्त द्वितीय के मंत्री वीरसेन द्वारा उत्कीर्ण गुप्तकालीन ब्राह्मी लिपि में अभिलेख है, जिसके अनुसार दुनिया को जीतने के लिए सम्राट चंद्रगुप्त द्वितीय निकले थे. यह अभिलेख एकमात्र लिखित साक्ष्य है जिसमें सम्राट चंद्रगुप्त द्वितीय की विजय यात्रा का वर्णन मिलता है. हे वाचून घ्या तुम्ही. वीरसेननी ही गुहा काढली होती, तयार केली होती. वीरसेनकडनं उत्कीर्ण ही गुहा, ही तवा गुफा म्हणतात त्याला. इथंही द्वारपाल दाखवलेत. आतमध्ये लेख आहे जो ब्राह्मी लिपीत आहे, पण ASIने जाळ्या लावल्यामुळे तो काय दिसायला तयार नाही. आणि आत्ता जे तुम्हाला म्हटलं की सोनं आहे ह्या दगडात, एक ठिकाणी सगळं सोनंच आहे, पण एक ठिकाणी असं सोनं आहे की जे खूप सुंदर आहे. तर ते आहे
हे अपन वाचूयात ही पहिला माहिती याची इकडे। यह दृश्य एक पौराणिक कथाओं से संबंधित है। जब दानव हिरण्यक्ष भूदेवी पृथ्वी को गहरे पानी में लेकर चला गया था, तब भगवान विष्णु के वराह के रूप में अवतार लिया तथा भूदेवी को दानव से बचाया था। वराह के दानव का वध करके भूदेवी की रक्षा की तथा उन्हें अपने दांत से उठाकर ब्रह्मांड में उनकी जगह पर स्थापित किया। जेव्हा हिरण्याक्ष जो होता हिरण्याक्ष त्यांनी पृथ्वी जेव्हा समुद्रात घातली, पाण्यात घातली, तेव्हा त्याने पृथ्वी वर काढली वराह अवतार घेऊन विष्णूंनी। त्याचं सुंदर असं अंकन, जगात एवढी सुंदर मूर्ती कुठंच नाही वराह अवताराची, कुठं म्हणजे कुठंच नाही, तेवढी सुंदर आणि भली मोठी मूर्ती। आणि विशेष म्हणजे आपले जे भारतीय वास्तुकलेचं जे आहे, मूर्तिशास्त्राची जी जुनी पुस्तकं आहेत, हजार वर्ष, दीड हजार वर्ष जुनी, 2,000 वर्ष जुनी, त्याच्यानुसार प्रत्येक मूर्तीचं साईज असते की ते किती अंगुल आहे, ते अंगुल प्रमाण असतं, त्या अंगुलांवरती आधारित या सगळ्या मूर्त्या आहेत। याच्यावर खूप मोठं संशोधन झालं आहे, लोकांनी लिहिलं आहे। त्याच्यापूर्वी आता पाहूयात आपण ही वराहाची मूर्ती। ही सुंदर अशी मूर्ती वराहाची। हा वराह मजबूतच्या मजबूत दाखवला आहे, शरीराचे पूर्ण शरीर एकमेकाला पूर्ण बरोबर दाखवलं आहे। आणि ही आहे ती भूदेवी म्हणजे पृथ्वी, जी समुद्रातून बाहेर काढली। खाली दाखवला आहे तो समुद्र, हा दाखवला आहे तो शेष, हा नाग दाखवला आहे, हा समुद्राच्या लाटा अशा 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 दाखवल्यात। इथं दाखवली मकरावर आहे, पुढं ती गंगा, आणि कासवावर म्हणजे कुर्मावर उभारली ती यमुना। ही यमुना, ही गंगा, वरती गरुड दाखवलेत। हे सगळे देवता दाखवले त्यांचे, जे त्यांचं स्वागत करतात, स्तुती करतात आहेत। हे असं ऊन पण आलेलं आहे आत्ता, मूर्ती अजून सुंदर दिसेल। गळ्यात सुंदर असा हार दाखवला आहे, त्याच्यावरती फुलं आहेत सुंदर सुंदर कोरलेली, आणि हा मजबूतच्या मजबूत वराह दाखवला आहे, किती सुंदर दाखवलं आहे। वाव, खूप भारी आहे, खूप म्हणजे खूप 12 फुटाची मूर्ती ही पूर्णपणे। शेष तर किती सुंदर दाखवला नाग। कोण आहे हा माहीत नाही मला, हिरण्याक्ष आहे का हा शेष आहे, पण मी एवढं सांगू शकतो हा वराह ही पृथ्वी आहे, मला ओळखू येतात ते। हे सुद्धा हातात कुंभ घेतलेले आहेत, याच्यावरच्या बऱ्याच मूर्ती निघून गेल्यात। यांची सुद्धा काहीतरी ओळख आहे मी वाचलेली, पण आता माझ्या लक्षात नाही आहे। फक्त मी सांगू शकतो कासवावरनं ही यमुना आहे आणि ही कुर्मावरनं ही गंगा आहे। सुंदर असं आहे, सुंदर सुंदर, ह्याच्यापेक्षा सुंदर काहीच नाही ह्या डोंगरात। म्हणजे सगळं सुंदरच आहे, पण एवढं सुंदर काहीच नाही। इथं सुद्धा विष्णूची मूर्ती होती, काळाच्या ओघात निघून गेली। आणि इथं आहे माझा पांडुरंग रूपात चाललेला विष्णू, हा गणपती बाप्पा। वाव, लंबोदर पीतांबर फणीवर वंदना। हे लंबोदर, मोठंच्या मोठं पोट दाखवलं आहे गणपतीचं, हत्तीसारखा चेहरा दाखवला याचा, माणसांचं रूप दिलं नव्हतं अजून याच्या चेहऱ्याला हत्तीचंच रूप आहे पूर्णपणे। शरीर दाखवलं ते माणसाचं आणि चेहरा दाखवला तो हत्तीचा पूर्णपणे, एका साईडनी पहा दिसून येईल। आणि हा आहे विष्णू। तुम्हाला मगाशी मी सांगितलं की विष्णूला, अरे बापरे, तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की विष्णूचा हात असे अवघडतील म्हणून त्या काळात लोकांनी विष्णूला गुप्त काळात शक्यतो आपल्या भारतातल्या ज्या काही हिंदू मूर्ती आहेत त्या सगळ्यांना कुशाण काळात आणि सुरुवात झाली, आणि जे रूप दिलं गेलं, खरं रूप, सौंदर्य जे ओतलं गेलं ते गुप्तांच्या काळात। तर हा आहे गुप्त काळातला विष्णूची मूर्ती। त्याचे हात अवघडू नयेत म्हणून त्याच्या हातातल्या अशा धरलेल्या गदा खाली आली। इथं अजून गदा त्याची दाखवली नाही आहे। इथं जे विष्णूचे हे दाखवले आयुध, ती पूर्णपणे अशी खाली आधारावर ठेवली जमिनीच्या, आणि त्याच्यावरती विष्णूने हात ठेवला आहे। ही अशी मूर्ती दाखवली इकडे। इथे पहा,
ही गदा आहे विष्णूची. हे आहे चक्र, हातात शंख आहे कुठल्या तरी एकापैकी आणि एकात कमळ किंवा आपलं पद्म. सेम टू सेम आपल्या पांडुरंगाच्या जवळ जाणारी मूर्ती ही, सेम टू सेम, काहीच फरक नाही आहे. आपला पांडुरंग असाच कमरेवर हात ठेवला आहे. फक्त पांडुरंग अवतारात हे हात नाही आहेत जे शस्त्रांवर ठेवलेत, कारण की पांडुरंग हा निशस्त्र आहे पूर्णपणे. तो भक्तांसाठी आलिंगन द्यायला उभा आहे. गळ्यात हे आहे ते विष्णूचं श्रीवत्स लांछन, जो विष्णूचा गळ्यातला दागिना आहे. हा श्रीवत्स लांछन आहे. याचंच रूपांतर हे मुकुट बांधायचे पट्ट्यात, ह्या वस्त्रपट्ट्यात. याचंच रूपांतर पुढं कानातल्या ह्याच्यात झालं, माशात, जे हे बघा तसंच दिसतंय. इथं केस आहेत हे विष्णूचे आणि ह्या पट्ट्यात. याचं पुढं रूपांतर आपण जो म्हणतो की मकर कुंडले, हे कुंडलात झालं ह्याचं रूपांतर. विठ्ठलाचा टोप पण असाच आहे, पूर्णपणे मोठाच्या मोठा टोप आहे. हा सुंदर चेहरा आहे माझ्या विठ्ठलाचा. गळ्यावरती विठ्ठलाच्या श्रीवत्स लांछन आहे. हा कमरेवरती हात आहे आणि तो असा समचरण उभा आहे, म्हणजे दोन्ही पाऊल समान. हे असं एकांगी नाही किंवा पायाचा सुखासनात नाही. हा गणपती बसला तो सुखासनातला आहे. एक पाय खाली ठेवला आहे आणि उजवा पाय वरती ठेवला आहे, त्याला म्हणायचं सुखासन. आणि हा आहे तो पूर्ण समचरण दृष्टी, विटेवरी साजरी असा उभा आहे. आपल्या विठ्ठला फक्त विट आली पायाखाली. बाकी ही विष्णूची मूर्ती म्हणजे आपल्या विठ्ठलाची एक खून आहे. आणि हे पूर्णपणे असं धोतर ठेवलं आहे आणि ह्या कमरेला पट्टा बांधला आहे, करदोडा. आणि इथपर्यंत हे नेसूचं वस्त्र आहे. इथं दिसतंय तुम्हाला, इथं दाखवलं आहे. याचा अर्थ हे वस्त्र हे इथपर्यंत दाखवलं आहे, त्याला काय अशा गुड्या वगैरे नाही दाखवल्या. तर हे सिंगल वस्त्र होतं पातळ, ते असं दाखवलं आहे. हा मध्ये सोगा दाखवला आहे, हा पट्टा कमरेचा. आणि सेम टू सेम आपल्या विठ्ठलासारखी मूर्ती आहे. ही आहे उदयगिरीमधली सगळ्यात अजून एक सुंदर मूर्ती. कसलं सुंदर आहे हे. हे द्वारपाल दाखवलेत, कुरळी कुरळी केस, तब्येत, हातात भाला कुऱ्हाड आहे, परशू हातात. हा कपड्याचा सोगा किती छान दाखवला आहे, असं करत. हे हा कपडे एवढे धोतर इथपर्यंत होतं याचं, ते दाखवलं आहे. खूप सुंदर मूर्तीचं अंकन केलं आहे. गुप्त काळात सौंदर्य आलं ते भारतीय मूर्त्यांना गुप्त काळात. त्याच्या आधी आपल्या मूर्त्या असायच्या त्या ओबडधोबड असायच्या थोड्या, म्हणजे एवढं सौंदर्य होतलेलं नसायचं. सेम तसंच. पण आता ती आपण मूर्ती पाहिली, ठीक आहे, तिकडं गदा आणि चक्र दिसत होतं. पण या इकडे काय केलं तर ही गदा आहे, या गदेला स्त्री रूप दिलं गेलं. ही गदा देवी झाली. इथं दिसतंय हात ठेवलाय वरती, गदेसारखं दिसतंय. हा चेहरा तुटलाय आणि ही मूर्ती दाखवली. इथं गदा देवी आणि इथं चक्र, ह्याला सुद्धा पुरुष रूप दिलं गेलंय. अशा आयुधाला पुरुष स्त्री रूप म्हणजे देव रूप दिलं गेलं. आणि हा विष्णू सुंदरच्या सुंदर असा मुकुट आहे, डोळे दिसतात आहेत, साथीवरती श्रीवत्स लांछन आहे, गळ्यात हा सुंदर हार आहे. खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप. इथं द्वारपाल आहे. हां, आता मगाशी जी महिषासूर मर्दिनी होती तिने रेड्याचं मुंडकं वरती धरलं होतं. ही जी महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे तिने रेड्याचं मुंडकं खाली दाबलंय पायाखाली आणि असा रेडा मारलाय तिने पायाखाली. आणि इकडं त्रिशूल पण खवलंय पाठीत. हे बघा पूर्ण शरीरात त्रिशूल घुसल्यासारखं दाखवलंय. हे बघा आतमध्ये असं पूर्ण हिथं दिलंय आणि यात त्रिशूल घुसलाय असं दाखवलंय. एक रेड्याचा पाय वरती धरलाय, मुंडकं पायाखाली दाबलंय, रेड्याचं शिश्न दाखवलंय, त्याच्या हे पण दाखवल्यात गोट्या, शेपटी दाखवली. म्हणजे एवढं सौंदर्य ओतलं गेलं, एवढ्या बारीकीने काम झालं. महिषासूर मर्दिनीच्या ह्या खालच्या वस्त्राचा हा पूर्णपणे निर्या दाखवल्यात, कटी दाखवली आहे, अलंकार दाखवलेत पूर्णपणे. हातात जे शस्त्र आहेत, अस्त्र आहेत, सुंदर असं महिषासूर मर्दिनीचं रूप दाखवलं आहे. आणि बाजूला हा आपला विष्णू दाखवला आहे. इकडे कुणाच्या मूर्त्या होत्या मला कल्पना नाही आहे, कारण की तिथं काय दिसतच नाही आहे. पुढे कुठे वाचायला मिळालं तर वाचेल. आतमध्ये काय बरं आहे, आतमध्ये एक शिवलिंग आहे, चौथरा आहे आणि त्याच्यावरती
पूर्वी मूर्ती असावी, पण नंतर आता तिथे एक दगड ठेवला त्यामुळे ते शिवलिंगासारखं वाटतं. पण पूर्वी तिथं काहीतरी मूर्ती होती, कारण की शंकराच्या मंदिराबाहेर असं विष्णू दाखवणार नाहीत. मंदिर विष्णूचं असेल तरच बाहेर विष्णूचं अंकन केलं जातं. सुंदर अशी गुहा ही, फार म्हणजे फार सुंदर आहे. अपन या गुहेबद्दल वाचूयात. इस गुफा को सनकनिका गुफा के नाम से जाना जाता है, क्योंकि यहाँ से सनकनिका नाम की स्थानिक जनजाति के मुखिया का एक अभिलेख मिला है, जिसमें उत्तर पूर्वी मालवा पर चंद्रगुप्त द्वितीय की विजय का उल्लेख किया गया है. यह गुफा भगवान शंभू शिव को समर्पित है. ओके, शंकराची गुहा ही, माझं चुकलं, मी चुकीचं बोललो. ही गुहा शंकराची आहे, शिव को समर्पित है. वर्तमान में एक योनि पीठ के ऊपर एक शिवलिंग स्थापित है. यहाँ पर महिषासुर मर्दिनी का संभवतः पहली बार अंकन किया गया, जिसमें महिषासुर को 2 भाग में चीरते हुए दर्शाया गया है. इस गुफा के पास एक छोटी गुफा में मातृकाओं की खंडित प्रतिमाएं हैं, जिनके साथ वीरभद्र या शिव का अंकन है. गणेश का भी यहाँ मूर्ति रूप में प्रारंभित अंकन देखने को मिलता है. ओके, म्हणजे ही शिवगुफा होती असं या माहितीवरून कळतं आहे. आणि या ज्या आहेत त्या सप्तमातृका आहेत, ज्या खंडित आहेत. 1 2 3 4 5 6 7 सप्तमातृकांची मूर्ती होती इकडे. ही महिषासुरमर्दिनी रेडा चिरला जिने. हे विष्णू, द्वारपाल, गणेश आणि आतमध्ये शिव होता. इथं नंतरच्या काळात कोरले गेलेले हत्ती वगैरे आहेत. घोडा लोकांनी असंच कोरला टाइमपास म्हणून. हे सुंदर असं द्वार दिसतं, त्याच्यावरती मखर आहे सुंदर असं. फार सुंदर अंकन केलेलं आहे. हे फार सुंदर आहे. खास म्हणजे खास फक्त या 2 वास्तू बघण्यासाठी इथं यावंच माणसाने. एवढं सुंदर आहे. विदिशापासून फक्त 4-5 किलोमीटरवरती 10-5 मिनटात तुम्ही इकडे येता. तुम्हाला यायचं विदिशाला. विदिशा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि भलं मोठं रेल्वे स्टेशन आहे इकडे, त्यामुळं तुम्हाला यायला काय अवघड नाही. इथे सप्तमातृका असाव्यात, पण ते आता काय प्रतिमा सर्व खंडित आहेत, तोडल्या गेल्या मुघलांच्या काळात. इथं सुद्धा महिषासुरमर्दिनी हिने रेडा चिरला इकडं. सुंदर मूर्ती होती, पण काळाच्या ओघात ही सुद्धा निघून गेली. आणि आता आपण जाऊयात परत. आता याच्या पुढे तुम्हाला दाखवलं ते एवढंच होतं. झालं हे. आता आपण पाहिलं खालच्या इकडं तो विष्णू होता शेषशायी, इकडं ती महिषासुरमर्दिनी, आणि इकडं खाली वराह अवतारातली ती मूर्ती होती. आणि महिषासुरमर्दिनी ती विष्णूचं तुम्हाला मी बडबड केलेला वेळ दाखवलं. इथे ही गुफा संपली, म्हणजे इथल्या ज्या गुफा आहेत त्या संपल्या. इथनं पुन्हा रॅम्प चालत जायचं आहे आणि जिकडं आपण तिकीट काढलं होतं त्या तिकडं जाणार आता परत. आणि हे पाहून झालं. हे फार सुंदर दिसतं आहे. किती सुंदर आहे बघा हे. इथं अवश्य या. विदिशापर्यंत रेल्वे आहे. रेल्वेने या विदिशाला. विदिशात हॉटेल भेटलं राहा. सकाळी उठून इकडे या. सकाळ या विशेष म्हणजे. आणि हे पहा, आनंद आहे, आनंद. आयुष्यात काय पाहिजे आपल्याला, हेच पाहिजे. चला निघतो मी आता मी याच्या पुढे जाणार आहे. इकडून एक मित्र आहे आपला, मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो मी त्यावेळेस ज्यांनी मला लिफ्ट दिली, ज्यांनी मला पहिला आधार कार्ड पाहिलं आणि मग लिफ्ट दिली, तो माझा आता एक चांगला मित्र झाला आहे. तर त्याने आज मला घरी मुक्कामाला बोलवलेलं आहे. तर आज त्याच्याकडे मुक्काम करायचं नाही तर आपण चंदेरीला जाणार होतो आणि आज चंदेरीचा किल्ला पण पाहणार होतो. पण आज त्या मित्रासाठी आपल्याला त्याच्याकडे मुक्कामाला करायचं आहे आणि उद्या जायचं आहे चंदेरीला. तर आजचा ब्लॉग अजून तुम्हाला मित्राच्या घरचं दाखवेल थोडं. त्याच्यानंतर आजचा ब्लॉग एवढाच आहे. चाललो आता या मित्राच्या शेतात. पानी नहीं डालते उसमें. अरे 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 सब टीवी बताए पे पूरी टीवी पे आएगा पूरा. आने भी चाहिए. मर भी जा रहा है टीवी में तो आने लगेंगे. थोड़ा इनको कोई देखेगा टीवी में तो आने लगेगा. मजे कर रहे.